ज्येष्ठ अभिनेते असराणी यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांचे पुतणे अशोक असराणी यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि बहुमुखी अभिनेते असराणी यांचं संध्याकाळी 4 वाजता दीर्घ आजारानं निधन झालं. ते मूळचे राजस्थानातील जयपूरचे रहिवासी होते. विनोदी कलाकार म्हणून त्यांच्या विविध भूमिका अजरामर ठरलेल्या आहेत. बऱ्याच संघर्षानंतर असराणी यांनी गुड्डी या चित्रपटानं हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट हिट झाला आणि त्यानंतर असराणी यांनी हिंदी चित्रपटांमधून असंख्य भूमिका साकारल्या. 2004 मध्ये ते काँग्रेस पक्षात सामील झाले आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसचा प्रचारही त्यांनी केलेला होता. जवळपास 50 वर्ष असराणी यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडलेली आहे. संपूर्ण देशभरातल्या सगळ्या प्रेक्षकांच्या मनावर गारूळ केलं. त्यांचे गाजलेले चित्रपट जर आपण बघितले तर 1975ला आलेलं शोले असेल, चुपके चुपके, अंगूर, आज का अर्जुन, हथियार, द बर्निंग ट्रेन असे असंख्य सिनेमे सांगता येतील जे असराणी यांच्या गाजलेल्या भूमिका आहेत. जंजीर, आपकी कसम, 1 जानेवारी 1941 रोजी त्यांचा जन्म झाला. जयपूरमध्ये असराणी यांचा जन्म झालेला आहे. जयपूरच्या सेंट झेवियर स्कूलमध्ये असराणी यांचं शिक्षण झालं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर रेडिओ कलाकार म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं. विनोदी अभिनय क्षेत्रात अमूल्य योगदान दिलेलं आहे. गुड्डी चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. ओशिरा बावरची, चुपके चुपके, छोटी सी बात, शोले हे त्यांचे गाजलेले चित्रपट. 2004 मध्ये काँग्रेस पक्षामध्ये ते सामील झाले. काँग्रेसचा प्रचारही त्यांनी काही काळ केला.